नागपूर शहर हा क्लीन सिटी असल्याचा दावा नागपूर महानगरपालिका करत असते। त्यामुळे आज आपण त्याची रिॲलिटी चेक करण्यासाठी लकडगंज झोन महानगरपालिका परिसरामध्ये आले आणि सध्याला आपण तेच परिस्थिती पाहण्यासाठी ग्राउंडवर आलो। आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर अगदी या पद्धतीने कचऱ्याचे ढीग या ठिकाणी हिवरीनगर परिसरामध्ये जे आहे ते एकूणच पसरलेले आहे आणि एकूणच पाहू शकतो की अगदी दुर्गंधी या ठिकाणी उभं टाकल्यानंतर जे आहे ते या ठिकाणाहून पसरत आहे आणि यामुळे कुठेतरी नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि अगदीच ज्या ठिकाणी हा कचऱ्याचा ढीग लागले अगदी त्याच्याच बाजूला जर पाहिलं तर महानगरपालिकेचं या ठिकाणी आरोग्य मंदिर आहे, ज्या ठिकाणी सामान्य नागरिक आपला उपचार घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र याच ठिकाणी उपचार घेत असलेल्या नागरिकांना या दुर्गंधींचा किती त्रास होत असेल आणि त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल याचा आपण जे आहे ते अंदाज लावू शकतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, काय सांगाल, आज काँग्रेसने अगदी महाएल्गार मोर्चा जे आहे ते काढला होता पालिका झोनवर, आपण काँग्रेसचे पदाधिकारी आहात, या पद्धतीने कचऱ्याचे ढीग आपल्या परिसरात साचलेले आहे, काय नेमकं कारण आहे मागचं? असं आहे की दिवाळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। दिवाळीचा सण सुरू असताना देखील नागपूर शहरभर आपण बघाल तर सगळीकडे कचराच कचरा दिसतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आत्ताच आपण सांगितलं की बाजूला आरोग्य मंदिर आहे आणि कचऱ्याचं बाजूला एक स्थान पण पडलेलं आहे। अवस्था अशी आहे की संपूर्ण शहरभर आपण कचराच कचरा दिसेल अशी अवस्था आहे। आम्ही आज महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढून सांगितलं, पण तो खरी रिॲलिटी अशी आहे की कचऱ्याच्या गाड्याच ज्या एजन्सीला काम दिलं गेलेलं आहे त्यांच्या कचऱ्याच्या गाड्याच नागपुरामध्ये फिरत नाही आहेत आणि ज्या काही फिरत आहेत ना ते मोठ्या गाड्या, आज मी मुद्दाम सकाळी झोनच्या एका अधिकाऱ्याला सांगितलं आणि त्यांनी मोठी गाडी माझ्या घरासमोर पाठवली। असं आहे की लहान गाड्या ज्या होत्या त्या लहान गाड्यांची कमतरता एजन्सीकडे आहे आणि या सगळ्या बाबींची दखल महानगरपालिकेचं प्रशासन मुळीच घेत नाही आहे, त्यामुळे हा कचरा आहे। आणि असं आहे की कचऱ्यामुळं दुर्गंधी पूर्णपणे पसरलेली आहे। तर या सगळ्या बाबींची दखल महानगरपालिकेनं कचरा म्हणजे नागपूर शहराचं नाव कचरा शहर अशा पद्धतीत झालेलं आहे, अशा पद्धतीची देखील दुर्दशा या शहराची महानगरपालिकेने केलेली आहे। मात्र आपण आरोप करत आहात की ज्या कंत्राटदारांना काम देण्यात आलं त्यांच्याकडे छोट्या गाड्या नाही आहे, मग पालिका त्यांच्यावरती कारवाई का करत नाही, बदलवत का नाही? नाही, असं दिसतं की आज जसं ज्या पद्धतीनं आपण पाहत होतो की सर्व मिलीभगत आहे, म्हणजे महानगरपालिकेचे मोठे अधिकारी त्याचप्रमाणे कंत्राटदार आणि कंत्राटदाराची माणसं सगळी मिलीभगत आहे। तुम्ही बघत असाल की म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये एखाद्या अपार्टमेंटमध्ये कचरा उचलायचा असेल तर 500 रुपये प्रत्येकी दिल्याशिवाय कचरा उचलला जात नाही। याही ठिकाणची परिस्थिती तशीच आहे आणि त्यामुळे नागपुरातल्या सर्वसामान्य जनतेची अवस्था अतिशय दयनीय महानगरपालिकेच्यामुळे झालेली आहे। नक्कीच आपल्यासोबत अजूनही काही स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, आपण ज्या ठिकाणी उभं टाकलो अगदी दुर्गंधी या ठिकाणी जे आहे ते पसरत आहे, उभं टाकण्याची इच्छा या ठिकाणी नाही, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न काय या परिसरातील लोकांचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, काय सांगाल? दादा, या इथं कचरा इतकं टाकतात, इतका दुर्गंध येतो ज्याची काही हद नाही। कोणी कुत्रा आणून टाकते, कोणी मांजर आणून टाकते, त्यामुळे एवढा दुर्गंध। पावसाळ्यामध्ये तर इतर तर डेंग्यूचे सुद्धा नाही का किडे निर्माण होतात, कुणाच्या काय कुठं घरी खूप त्रास होतोय। आज कचरा इथपर्यंत होता आहे, आज आता उचललेला आहे, तरी काय मी अशी विनंती करतोय की ह्या लवकरात लवकर याची विल्हेवाट लावायची इथं कचरा, कारण की पूर्ण दाट वस्तीमध्ये कचरा टाकून आला आहे, खूप त्रास होतोय। माझी असं एकच म्हणणं आहे की इथे कचरा टाकू नये, याची विल्हेवाट कुठे दुसरीकडे लावाय असं माझं म्हणणं आहे सर। आगामी आपण जर पाहायला गेलं तर आता निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, कुठेतरी मागील काही काळामध्ये निवडणुका झाल्या नाही, प्रशासक राजा आहे, त्यामुळे अधिकारी व्यवस्थित काम करत नाही असं म्हणायचं? बरोबर, अधिकारी काही बरोबर हे काम करत नाही। याच्या अगोदरसुद्धा मी हे बंद केलेलं आहे, मी एकट्याने हे सुद्धा बंद केलं आहे, पण माझा सपोर्ट कोणी घेतलेलं नाही। 10 दिवस इथं कचरा टाकलेला नाही, त्यानंतर आणखी परत चालू केली आणि कचरा टाकणे इथं सर। नक्कीच मला तुम्हाला विचारायचं आहे, आज आमदार विकास ठाकरे अगदी आक्रमक होते, काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आक्रमक झाले, आयुक्तांच्या कार्यालयात अगदी घुसण्याचा प्रयत्न केला गेला, तर उद्या 24 तासापर्यंत वेळ दिलेला आहे। 24 तासात जर तुम्ही विल्हेवाट नाही लावली या सगळ्या समस्याची तर उद्या आयुक्तांच्या घरासमोर कचरा फेकणार असा इशारा विकास ठाकरेंनी दिला आहे। उद्या काय भूमिका राहील काँग्रेसची? असं आहे की आज ज्या पद्धतीने इशारा दिला गेलेला आहे शहराच्या अध्यक्षांच्या वतीनं, उद्या शहरातली परिस्थिती दुरुस्त झाली नाही तर निश्चित रूपानं महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत चौधरी त्यांच्या घरासमोर आम्ही सारे लोक जाऊन कचरा टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो।
नक्कीच आपण पुन्हा मी एकदा दृश्य दाखवू इच्छितो. पाहू शकतो की आपण या ठिकाणी हिवरीनगर परिसरामध्ये या पद्धतीने कचऱ्याचे ढीग जे आहे ते साचलेले आहे. अगदीच यामुळे मानवी आरोग्य धोक्यात तर आलेलंच आहे. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिले तर एक गाय आहे जी या ठिकाणचा कचरा जे आहे ते खात आहे. यामध्ये अनेक प्लास्टिकसुद्धा आहे. त्यामुळे माणसाच्या आरोग्यासोबतच या ठिकाणी जनावरांचं देखील आरोग्य जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच ज्या पद्धतीने पालिकेकडनं दावा करण्यात येत असतो की नागपूर शहर हा क्लीन सिटी शहर आहे, त्यामुळे नक्कीच कितपत नागपूर शहर हा क्लीन सिटी शहर आहे यावरती जे आहे ते या निमित्ताने आता सवाल उपस्थित केला जात आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.